ओ शाबजी ये क्या हो गया? अरे थांब 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 आधीपासून बघा. तर राधे राधे जय श्री राम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या व्लॉग मध्ये. तुम्हा सर्वांना माहितीच आहे पेट्रोल आता भेटत नाही झाले कुठं पण, म्हणून आम्ही बघा गाडीमध्ये पेट्रोलचे सारून परत भरायला चाललो. तर आजच्या दिवशी तुम्हाला मी अशा जागेवर नेणार आहे, अशा ठिकाणी नेणार आहे जिथे तुम्ही रोड बघूनच म्हणणार वा वा क्या सीन आहे. हे बघा आम्ही कुठं पोहोचलोय, भागवत येते. तर फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलोय त्या रोडवर ज्या रोडचं मी गुणगान करत होतो. तर ह्या रोडला बघून मला एकच गाणं आठवण येत होतं, कधी मिट जाएगा माती के मो. आणि ह्या रोडला बघून मला एक समजत नव्हती की रोडवर चिखल झालाय का चिखलात रोड पडलाय. आणि पहिल्यांदा म्हटलं तर हे पूर्ण जंगल एरिया, गाडी पण स्पीड मारता येत नाही, कुठलं जनावर आलं तर तिथंच हा लाडलंय. आणि एवढ्या जंगलामध्ये पण टावर आले, पण BSNL चं गव्हर्नमेंटचे भाग्यच म्हणायचं. आणि त्याच्यात आमचा रायडर पण खूपच चांगला होता. हा दिल्ली, काश्मीर, लडाख वगैरे फिरून आलेला आहे, म्हणून त्याच्यासाठी परफेक्ट ड्रायव्हर होता माझ्यासाठी. आणि कसं बसं करून बघा आम्ही बसलो इथं टावर कडे. मग आमचं काम संपवून मी आलो घरी, आणि घरी येऊन मी जात होतो गाडी आणायला. आणि तेव्हाच मम्मीचा कॉल येतो की आमच्या बाजूला आंब्याचं झाड होतं ते पडलंय तुटून, ते पण एकट्या मामावर पडलं. नशीब त्यांना काय लागलं नाही. मग मी, वहिनी आणि मम्मी तिघं पण लागलो आंबे गोळा करून लाकडं काढायला, का म्हणजे रोडावर पडलेलं रोड क्लिअर करायला पाहिजे होता लोकांसाठी. आणि त्यात आमचं 1.5 लाखाचं कुंपण पण मोडलं. त्याच्यासाठी आमचे पप्पा पण थोडीफार मदत करत होते माझी. आणि हे बघा माझ्या हाताला कसं लागलंय ते बघू शकता तुम्ही. आणि हो, झाड पडलं ते पडलं, पण ढीगभर लाकडं देऊन गेलं. आणि तसा पण सिलेंडर यायला 2 महिने लावायला. ह्या व्हिडिओमध्ये एवढेच आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. राधे राधे.